काल आपण पाहिलं की राधेचा सौंदर्याचा गर्व कसा गळून पडला, पण आजही तिच्या मनात एक सूक्ष्म मोह शिल्लक होता. 25 एप्रिलच्या आजच्या या भागात आपण पाहणार आहोत स्वामींनी राधेला असा कोणता प्रश्न विचारला की ती सुन्न झाली आणि तिचं स्त्रीत्व लोप पाहून ती खऱ्या अर्थाने राम कशी झाली. ही प्रचिती नक्की पहा. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्या नित्यस्वामी दर्शन या सिरीज मध्ये आज आपण वासनेवर भक्तीचा विजय कसा होतो याचा अनुभव घेणार आहोत. स्वामींकडे पाहत असताना राधेच्या मनात पुन्हा कामविकार जागृत झाला. तिला वाटलं स्वामींसारखा देखणा पुरुष आपल्याला लाभला तर किती बरं होईल. अंतर्यामी स्वामींनी हे ओळखलं आणि तिला एक खोचक प्रश्न विचारला. राधे, मला सांग, स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये नेमका काय फरक आहे? राधा गोंधळली. तिने आपलं सौंदर्य स्वामींना दाखवण्याचा प्रयत्न केला, पण स्वामींनी डोळे मिटले आणि शांतपणे म्हणाले, तुझे हे इंद्रिय एकदा पाहून घे, कदाचित तुला ते पुन्हा दिसणार नाही. राधा घाबरून तिथून निघून गेली. पण दुसऱ्या दिवशी सकाळ झाली तेव्हा ती उठली तेव्हा चमत्कार झाला होता. तिचं स्त्रीत्व पूर्णपणे नाहीसं झालं होतं आणि ती एखाद्या पुरुषासारखी दिसू लागली होती. राधा रडत रडत स्वामींच्या चरणी आली. स्वामींनी डोळे उघडले आणि तिला समजावलं, राधे, सौंदर्य कधीच टिकत नाही, फक्त भक्ती टिकते. म्हणूनच आता भगवंताच्या भक्तीत रममाण हो. तू आता राधा नाहीस, तू रमण झालीस. स्वामींच्या सहवासात तिचा उद्धार झाला आणि ती अखंड सेवेत रुजू झाली. म्हणूनच स्वामी म्हणतात, आपण जेव्हा मंदिरात जातो तेव्हा अभिमानाचं ओझं घेऊन जाऊ नका. जशी पादत्राणे आपण बाहेर ठेवतो तसंच आपल्या अहंकाराचं गाठोडही बाहेरच ठेवा. जोपर्यंत मनातील अभिमान संपत नाही तोपर्यंत देवदर्शन घडत नाही. शुद्ध चित्ताने प्रवेश केला तरच प्रगती संभवते. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. राधेच्या या रमण होण्याच्या प्रवासातून तुम्हाला काय शिकायला मिळालं? कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. उद्या 26 एप्रिलच्या नवीन प्रचितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भिवू नका, स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ.